मित्रांनो, या देशामध्ये जुलै 1925 साली जे.दे. जवळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा पुण्याच्या मातीमध्ये नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये अंगणामध्ये त्या ठिकाणी फुलेंचा पुतळा असावा अशी त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. जे.दे. जवळकरांनी नगरपालिकेकडे 9 सदस्यांच्या सह्यानिशी प्रस्ताव पाठवला. पण प्रस्ताव पाठवल्यानंतर मात्र नगरपालिकेवरती त्यावेळेस टिळकपंथीयांचं वर्चस्व होतं आणि त्यांनी मात्र महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्यासाठी विरोध केला आणि सांगितलं, भालाकार भोपटकरांनी सांगितलं की महात्मा फुलेंचा पुतळा उभा करायचा असेल तर त्यासाठी पुणे ही जागा नसून तुम्हाला उभा करायचा तर कोल्हापूरमध्ये तो उभा करावा. आणि महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यात उभा करून नेमकं आम्हाला तुम्हाला काय सांगायचंय, महात्मा फुलेंनी अशी कोणती सेवा पुणेकरांची केली आहे की जेणेकरून आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं आणि त्यासाठी पुतळा उभा करावा. बरेच दिवस हा संघर्ष सुरू राहिला आणि त्यानंतर 1969 साली या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते पुण्याच्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो. पण हे कारण सांगायच्या पाठीमागचं अजून एक महत्वाचं कारण आहे. 1869 साली महात्मा फुलेंचा पुतळा पुण्याच्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये उभा राहिला खरा, पण त्याआधी महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर सबंध जगामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा सर्वात पहिल्यांदा पुतळा जर कुठं उभा राहिला असेल तर तो 1951 साली आपल्या गणेशवाडी या नाशिकमध्ये पहिल्यांदा पुतळा उभा करण्याचं काम केलं. तो पुतळा उभा केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 1951 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अनावरण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1951 साली काय म्हणाले होते? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी एकटाच महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणून शिल्लक राहिलो आहे आणि महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणून घेत असताना मला कुठलीच कसलीच लाज वाटत नाही. पुढे जाऊन महात्मा फुलेंच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशामध्ये इथल्या समाज हितासाठी जितके संघटना जितके पक्ष स्थापन होतील ते जे जे रूप नाव धारण करतील, कोणतंही रूप आणि नाव जरी त्यांनी धारण केलं तरी त्यांना महात्मा फुलेंचेच विचार, कार्य, धोरण आणि महात्मा फुलेंचाच कार्यक्रम पुढे घेऊन जावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात कारण महात्मा फुले हाच खरा खुरा लोकशाहीचा पाया आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणाहून म्हणताना आपल्याला दिसून आलं.